आणि दाखा नवमेस हो गाड्या दवाना नवम्याता डब्बा येतात गाड्या दवाना डब्बा अन्वी नाव ठेवलं तिनं अन्वी नवमेस दाखा कशा कर दाखा हाय गाइस गुड मॉर्निंग बट्टसला जय आदिवासी। तर आज ना आपला न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत भाऊ सर। सकाळीच ना वाजेलत 8 आणि म्हणे तयारी दिली आमकून दिवसन आणि काल दिवसून 9 मेसना यसला बेक्का टाइम लागी जायला होता रात ना येणं 8-9 वाजे गेलात तवय उनलत तवय राहणार मग खायनलत आणि आता सकाळी मध्ये खात्याना बारदार काढेल दाखा किलो ना काढेल त्यानं इथलं किलो ना लय येईल होता आणि त्यानं सोबतीसला बलायली ना या सकाळी मग आणि खीरही नाही येतो कमाई येत भांड कशी रही नाही ते वच वच नको कर जाय रे दाखले बिन उठी जाय आता यान बसून काही बाग गावपणा करत फिरत जी आता 9 मेस गरम लागू। तर चला मग आता मी बी चालून आता बाहेर तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग दाखवत राहा। चला चला मग टॅनवर जायला होता भाऊसवन नाही दाखा 9 मेसला भजी लेवाला भजीन पावर कथा गया काय जा ते टांगे देना पडी मस्त पैकी नाटे काय रांधाय रही नाही आको नाही दाखा कांदानी पात बनवाय रही नाही आता अब दाखा 9 मेस भी गया। चला मग काय वय आई माय दाखा बसून दीदीला लिसन ऊन बसेल खूप बापरे उलुलुलु उलुलुलु दाखा गाइस हमने दीदी अन्वी नाव ठेवलं तिनं अन्वी। चला भाऊ सोन आता आमू 9 मेसन मी धरणवर जाई रही नाही 9 मेसन कवैस ना सांगी रही ना धरण वो मुकला दिन ना दकेल व आज लई चाल पप्पा वाया सांगी रही ना दाखा कटे आगाव पण करे नाही आणि आमनी गाडी लायला बाहेर आता हिंग सुत आमू नाटेन बटा रांधाई रुंधाई गया आई दाखली को गाय रही नाही होती चालला आता चला मग तर चला गाईज मग चाल ना तामून आणि अक्का मायनं ये बी जायला तू आता जायला पैठणला ना 9 म्या अक्का मायन कम चाल मग अक्का मायन का ना पहिलं धरण दक्षुत मग अक्का मायन यसनी कम जात होता अक्का मायन ये बी सकाळी ना जायला पैठणला मासा धरण जासो तो बापू वाटे आई ना काही आता जासो दाखव आता केला ना गाईज आटे उन्हात आमू तर गाईज जी गया तामू धरणवर आणि दाखा 9 मेस हो गाड्या दवाना 9 म्याता डब्बा येतात गाड्या दवाना डब्बा आपण पण दोय नको रे आपली गाडी दोयल नंतर दोसू तापू नंतर काय आटे भाऊ बेकार मुक्काल पाणी आटे ना जैसी भी गाई कोरेल डंपर भरेलत ना पूरा पाणीच पाणी मुक्काल बेक्का दूर लगू भरेला यंदा काय आठाव ना धरण जत्रा हुई जी ताव लगून आठाव ना भाऊ धरण उंडाया भी पूरा पास हुई जी उंडाया में सुद्धा पाणी आठाव ना वाटी रही ना ए कोण रे ता तर खाराया दी रही ना कोण रे जगन रे जगन मासा धरता येई तुला कशा धर चला गाईज मग आता आमू ये ना पोटक बिटका कारत आता आमू
आणि इंस्टावर बी रील बनवा ना आम्हाला 2-1. चला गाईज आता फोटो बिटकं काढायला आता आम्ही येणं घर जासूत आणि बहुसवन आज तिनं कंटिन्यू ब्लॉग येत कारण की 9 मेस होता ना मना भी मूड खलास हुई जायला होता कारण की घर में कोणी रहे पर्सनल लाइफ जो ब्लॉग बनावं ना त्यांना घर म्हणून फॅमिली थोडी मोठीच पाहिजे तर ब्लॉग बनवता येईल ना तर अशा आहे ना पुरा बोर होई जाय माणूस डायरेक्ट शोसाला लागती जाय सकाळी मग उठीसन तर कॉन्टॅक्ट कोणता बनावो कॉन्टॅक्ट अशा शोसाला लागती जाय माणूस तर आज तिनं ना एकदम खतरनाक कंटिन्यू ब्लॉग येत कारण की 9 मेस बी गया आता कारण की मला ना व्हिडिओ बनवायला कोणीच होता ना घर मग त्यामुळे काही एवढा टाकणार ना मी इथला दिन ना ब्लॉग नेमकून कथच ब्लॉग पर नाही येत 1.5 महिना होई गयात आणि आज तिनं ना कंटिन्यू ब्लॉग येत जीत तर चला मग आत्ता ये ना आम्ही चालणार घर अक्का माय नाही येत तर काही येईल ना अजून आता येईन घर अक्का मायन जोग चालणार बुवा मग चला मग आईला मामा ना येरावी जायला बरं 9 म्या दे तव चांगला होता ना हातडा येरावी जायला संध्याकाळीला आपण जाना परी भाऊ आम्हाला उतरणार आहे ना येतो गाडी विन आता जेवण खावण करसू आम्ही बी आमनी दाखवशी दीदी बी झोपी गई झोका मारत चाल 9 म्या आता ये ना जेवण बिवण करी ना परी गाईज कारण की ये ना थंडी ना ते ना येन बसून 12 वाजे गया तरी टाइम समजणार ना भूक भी लागना लवकर मी तशा काय ना सकाळी मग खायला येईल रे पण 12 वाजे गया तो खवाय रहे ना थंडी ना ते ना समज भी ना टाइम भी समजे ना अजून अशा वाटी रही ना तर डायरेक्ट 9-10 वाजेल होईल तर चला मग आता जेवण खावण करत तुम्ही करा जेवण चला आयदा का मटननी भाजी आहे कांदा पात बी आहे रोट्या आणि आयदा का कमाई बी लाकड लईऊन आणि ते बसला बघून ऊन मग थंडी पर दका दुपार ना 2-3 वाजे गया येत ना तरी थंडी पडी रही नहीं ये दका काय करे ना तागाव पण हो हो पा ते पडदात ना उठा न मोंटावा गंद होई जीत ते अहो 9 म्या काही बागाव पण कर करा गाव होतो जेवण बिवण करना का ना करना या 9 मेस पूरा नाटक करे ना या तयारी करे ना या त्याने काही पण नाटक करतो तयारी बिन ना करू दे रही ना या आणि त्याला लईन ना जाव मी आता धरणवर बर का तू नको ये जर लईन ना जाव भाऊ तुला मी काल बसणार आहे उकाव लई जासू रे बसवन 9 मेसला बी लई जासू मासा बेकार धरतो उकावर बस बेकार मासा येत 9 मेस ने येवल मासा उई गयत ताटे एक धरी लईसूत 9 मेस आणि खांड करीन ना पेरीज मटोई दिसूत 2 दिन खासूत मग त्याला आपू आयदा का गाईस 9 मेस ने तयारी भी हुई गई आणि के भी खावा लगती गई आपको भरी जी तो लगेच आता 9 मेस दका कशा कर दका हुब्बा पुष्पराज होणार आहे पुष्पराज टाक कुरा टाक यावर ए भाऊ टाक तर एक कुरा टाक दे यावर हा टाक टाकतं एक
जेल लिहिणार आहे, जेल लिहिणार आहे. ना उलटा निशाण पडला पाय म्हणबाय ना मग टेन्शन ना रे आता बी निशाण तसा बी निशाण काय कवत कसा बी घ्या माझी चौका आणि शिक्ष अशा काय सोडा रे का कधी दरदारी असं ना फिक्स बॉल कधी बॉर्डरवर कॅश जर खायला पडणार तर आम्हाला शिक्ष धरतात भाषा आता नाही दिलेले भाषा सांगितलं आता मी आज बी दाखव बॉन्ड्री ना बाहेर जायचं कॅश होईल काय फायदा ना अरे टप्प्यावर ठेव कपायला तू बरं वाटे रे मन बस ड्रॉप हुई गई भाऊ मॅच काय ना क्या होता तर जीववर दिदीनत यारला जीववर दिदीनत ते मॅच दकाला येल होता तामू चला आता आमू बी चालणार भाऊ चला भाऊ स्वण घर ये गए तामून तटे मॅच म्हणे बेकार जीववर देवा देव चालू होती 9 मॅच दका तटे येतात अंडा खावा लागते या त्याला संध्याकाळी नाही आणि 5 वाज गए आता आम्ही बी खेकडी धरायला जावा आणि तयारी कर रही नाही तर तुम्हाला आज ना ब्लॉग जर पसंद होना हुई लाईक कर दिया जो चॅनल वर नवीन हुई तो सब्सक्राइब कर लिया यार चला भेटूत नंतर ना ब्लॉग में टाटा बाय.